हे करंजाने फुललेलं झाड आहे आणि याच्यावरती सातेरी मधमाशा पण आहेत, आग्यामोळ पण आहेत, फुलोरी मधमाशा पण आहेत आणि डंकरहित मधमाशा पण आहेत. तर करंजाची झाडं असणं आपल्या भागामध्ये ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यामधून हे दिसतं इथं. साधारणपणे एप्रिलमध्ये मेच्या सुरुवातीला त्याला फुलं येतात आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात मधमाशा इथं काम करत आहेत.